विभागाचे मुख्य सेक्रेटरी उपस्थित होते, सचिव लोक आणि आपलं शिष्टमंडळ होतं. साधारणपणे 20-22 लोकांचं आपलं शिष्टमंडळ असेल. त्यातल्या काही लोकांना आत घेता आलं, काही लोकांना आत घेता आलं नाही, काहींची नावं चुकले. त्यामुळं आतमध्ये काहींना घेता आलं नाही. तिथे टाईट सिक्युरिटी असते. कोणाकडे आयडी नव्हता, कोणाकडे नाव चुकल्यामुळे आतमध्ये गडबड झाली. त्याबद्दल माझ्यासोबत असलेल्या काही लोकांना आतमध्ये येता आलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चांगली झाली, सकारात्मक झाली. काय मिळालं या बैठकीतून आपल्याला? तुम्हाला लोक विचारतील ना, आणला का सोयाबीनचा भाव? आता गावात गेले गेले लोक विचारतील, सोयाबीनचा भाव आणला का? हा, कापसाचा भाव आणला का? एका झटक्यात काही होत नसतं बघा. जे सरकार सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर चर्चा करायला तयार नव्हतं, ते सरकार किमान आज चर्चेला तयार झालं आहे की नाही. 4 वाजेपासून 6 वाजेपर्यंत बैठक चालली. सगळ्या विभागाचे सेक्रेटरी होते आणि पहिल्यांदा त्या बैठकीत काय झालं, आपल्या 2 मागण्या आहेत. एक केंद्राच्या संबंधितल्या 4-5 मागण्या आहेत सरकारच्या, केंद्र सरकारच्या, आणि राज्य सरकारच्या आपल्या 10-12 मागण्या आहेत. केंद्र सरकारच्या संदर्भातली आपली मागणी काय? सोयाबीन कापसाचा भाव ठरवणं याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, राज्य सरकारला नाही आहे. बरोबर आहे. आपली केंद्र सरकार दरबारी मागणी होती की सोयाबीन निर्यात करा, तेलावरचं 0 किलो आयात शुल्क 30% करा आणि सोयाबीन आयात करू नका, कापूस आयात करू नका आणि 5% सोयाबीनवरचं जीएसटी रद्द करा, अशी आपली मागणी होती. आणि सीबीलची अट लावतात कृषी कर्जाला, ती रद्द करा. ही पहिली आपली प्रमुख मागणी होती. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 वेळा आमच्या समोर देशाचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, रविकांत तुपकर 5 दिवसापासून उपाशी आहेत, हजारो शेतकरी मुंबईत धडकलेले आहेत आणि यांची मागणी अशी अशी आहे, केंद्र सरकार बरोबर आम्हाला बैठक करायची आहे. त्यांच्याशी ते बोलले आणि या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मी सुद्धा त्या शिष्टमंडळामध्ये असणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत या आठवड्यामध्ये सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. यश मिळालं आपल्याला लक्षात घ्या. अर्धी तर लढाई जिंकलो, बरोबर आहे की नाही. आता या आठवड्यात ती बैठक होणार आहे असं मी तर सांगतोच. पण देवेंद्र फडणवीसांचं फेसबुक पाहतोय साहेबांचा आजचा, त्याच्यावर पण त्यांनी लिहिलं, आता मला गाडीत आता बघायला मिळालं. आणि दुसरी मागणी आपली अशी आहे, सोयाबीनचा भाव, कापसाचा भाव हा विशेष हा सोयाबीन निर्यातीच्या आयातीच्या संदर्भामध्ये आहे. तर त्यांनी सांगितलं की वाणिज्य मंत्र्यांसोबत, कृषी मंत्र्यांसोबत आपण बसू आणि बैठकीमध्ये या आठवड्यामध्ये आपण अधिवेशनाच्या आधी तोडगा काढू केंद्रातला, दिल्लीचा. हा एक विषय मार्गी लागला. दुसरं, आपण म्हटलं होतं एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई द्या. त्यांचं म्हणणं असं आहे की एवढी रक्कम देणं आम्हाला शक्य होणार नाही, पण जी रक्कम आम्ही ठरवतोय त्याच्यात आम्ही पैसे वाढवून देतोय, त्याची घोषणा आणि लोकांच्या खात्यात पैसे या महिन्यामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये पडतील, हा शब्द त्यांनी आपल्याला दिला. आपण 10,000 मागितले, आता आपण 10 मागितले, ते 5 म्हणतील, आपण मधात 7-8 म्हणू, चर्चा चालूच राहणार आहे. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आले, मागणी केली, 100% वाढवून देतो. मी त्यांना शपथ घालून बोललो फडणवीस साहेबाला, म्हटलं तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही सोयाबीन कापसाच्या भाववाढी संदर्भामध्ये पुढाकार घ्या, तुमच्या बरोबर आम्ही कुठं पण यायला तयार आहे, श्रेय तुम्ही सगळे लोक घ्या, फक्त तुम्ही हे करा. त्यांनी मान्य केलं. त्यानंतर मागच्या वर्षीचा राहिलेला पीक विमा, जे लोक राहिले मागच्या वर्षीचे, तो आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा त्यांनी शब्द आपल्याला दिला. या आठवड्यामध्ये या वर्षीचा अग्रिम रक्कम पीक विम्याची आणि फायनल 100% रक्कम महिनाभरामध्ये, या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात, म्हणजे या म्हणजे आता डिसेंबर चालू होईल ना, या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करतो, अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला प्रोसिडिंग तयार झालं, त्याचा शब्द दिला. त्यानंतर जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यामध्ये
मलकापूर तालुक्यामध्ये जो पीक विमा ढगफुटीने नुकसान झालं, त्या ढगफुटी झालेल्या किंवा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आठवडाभरामध्ये त्यांच्या खात्यात सगळे पैसे जमा होतील असं सुद्धा त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. दुसरं, दोन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्या लोकांचा सुद्धा आम्ही कर्जमाफीसाठी विचार करतोय. अधिवेशनात त्या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ, हाही शब्द त्यांनी आपल्याला दिला. त्यानंतर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान सरकारने कबूल केलं होतं. ते ज्यांना आलं नाही त्यांनी डायरेक्ट सहकार सचिवाच्या नावाने अर्ज करायचा, ताबडतोब त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असंही त्यांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे मोठी मागणी आपली एक ती मान्य झालेली आहे. दुसरं, वन्य प्राण्यांपासून शेती पिकांना संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेचं कंपाऊंड नको, मजबूत सिमेंटची किंवा मजबूत तारेची भिंत द्या. त्यांनी तो विषय आपला कबूल केला. या अधिवेशनामध्ये नवीन योजना आम्ही आणतो. आम्ही सांगितलं आम्ही 20-25% रक्कम देतो, बाकीची तुम्ही टाका. ती सुद्धा आपली मागणी त्या ठिकाणी मान्य होणार आहे, मान्य केलेली आहे. त्यानंतर दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मी त्यांना समजावून सांगितलं सगळ्या गोष्टी, सगळं गणित त्यांच्या समोर मांडलं. तर दूध उत्पादकांना सुद्धा स्वतंत्र पॅकेज या अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये देणार असं त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. हा महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी ते घेतात. टाळ्या वाजवा, स्वागत करा. मी म्हटलं 24 तास शेतीला वीज द्या आणि मोफत द्या. ते बोलले मोफत काही लगेच शक्य होणार नाही, परंतु जास्तीत जास्त वीज देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आम्हाला थोडं एक आठवड्याभर संधी द्या, आम्ही त्याच्यावर वर्कआउट करतो. कुठे कुठे अडचणी आहेत तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त वीज देण्याचं सगळं आपण काम करू, हे त्यांनी सांगितलं. अनुदानाच्या पैशाला भारत भाऊच्या आतमध्ये दूध उत्पादकांसाठी आपल्या विदर्भासाठी स्पेशल नवीन स्कीम आणि नवीन वेगळं पॅकेज विदर्भासाठी त्यांनी आज द्यायचं आपल्याला कबूल केलेलं लक्षात ठेवा. त्यानंतर अनुदानाचे पैसे जे बँका होल्ड करतायत आपल्या केले ना, अनुदानाचे सेव्हिंगचे करंटचे ते पैसे होल्ड होणार नाही. ज्या बँकेने केले त्या बँकेच्या विरोधात पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा, ताबडतोब तुमचे पैसे मिळतील, गुन्हे दाखल करण्याचा त्यांनी आदेश आज दिलेले आहेत. या ओके सर. त्यानंतर महत्वाची मागणी आज एक मोठी मान्य झाली, जी मी म्हणत होतो शेतमजुरांना विमा सुरक्षा द्या. त्यांनी आज घोषणा केली शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्याचा शब्द आज राज्य सरकारने दिलेला आहे. त्यामध्ये शेतमजुरांना विमा मिळेल आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्याच्या शिक्षणाची व्यवस्था महामंडळाच्या पैशातून करण्यात येईल, अशी घोषणा आज आजच्या बैठकीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. शेत रस्ते व पांधन रस्त्यासाठी सुटसुटीत आणि विस्तारित योजना आणा, किचकट योजना नको, अशी मी मागणी केली. त्यांनी ती मान्य केली. ते म्हणली गोष्ट खरी आहे, ताबडतोब आम्ही लवकरात लवकर शेत रस्त्यासाठी पांधन रस्त्यासाठी नवीन योजना आणतो. मी त्यांना म्हटलं, शिंगणे साहेब बोलले त्या विषयावर कडक आज तिथे, मी म्हटलं ज्या शेतकऱ्यांनी रस्ता मागितला त्या शेतकऱ्याला ताबडतोब रस्ता करून द्या, त्याच्यात अटी आणि निकष घालू नका. ही मागणी त्यांनी त्या ठिकाणी मान्य केली. लवकर नवी योजना त्याच्यासाठी आणणार आहे. मेंढपाळांना प्रभावी क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी अधिवेशनामध्ये ते निर्णय घेणार आहेत. आणि माकडं पकडणारे आपले जे समाधानगिरी होते ना मराठवाड्याचे, त्यांची विदर्भातल्या शेतकऱ्यांची माकडं पकडण्यासाठी नियुक्ती ते करणार आहेत आणि त्याला अनुदान सुद्धा देणार आहे. ही पण आपली मागणी त्या ठिकाणी मान्य झालेली आहे. आणि 100% पीक विमा आणि अग्रिम रक्कम दोन्ही मिळून अग्रिम आता जमा होईल आणि महिन्याभराच्या आत आम्ही सर्व रक्कम, ते आम्हाला म्हणले होते 3 महिने द्या. आम्ही म्हटलं 3 महिने वगैरे आम्ही देणार नाही, आम्ही आक्रमक आहोत. महिन्याभराच्या आत हे सगळं जमा झालं पाहिजे लोकांच्या खात्यावर. तर ते सुद्धा त्यांनी मान्य केलं. आणि दुष्काळाची परिस्थिती त्यांनी सांगितलं की दुष्काळ केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे, राज्य सरकारच्या हातात फक्त सदृश आहे. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही दुष्काळ जिथं जिथं घोषित झाला तिथं जी पैशाची मदत होणार आहे केंद्र सरकारकडून, ती आम्ही जिथं दुष्काळ सदृश घोषित केलेला आहे
तिथं आम्ही तेवढीच मदत या ठिकाणी करणार आहोत. मी म्हटलं ही रक्कम वाढवून द्या, त्यांनी तेही कबूल केलं. त्यामुळे ती मागणी आपली त्या ठिकाणी मान्य झालेली आहे. काही मागण्यांसाठी त्यांनी 15 दिवस सांगितले, काही मागण्यांसाठी त्यांनी 8 दिवस सांगितले, काही मागण्यांसाठी त्यांनी महिना सांगितला. 15 दिवसाच्या आतल्या ज्या मागण्या त्यांनी सांगितल्या त्या जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मी त्यांना सांगितलं, आता मुंबईला हिंगा दाखवायला आलो होतो. दुसरं अवकाळी पावसाचा जो फटका बसला त्याचं ताबडतोब नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर ताबडतोब आम्ही जमा करतो असाही शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. मी म्हटलं अधिवेशन उलटल्यावर नाही, हे अधिवेशनाच्या आधी किंवा अधिवेशनाच्या काळात झालं पाहिजे साहेब, आम्हाला ते पाहिजे गारपिटीचं. आता काल परवाची गारपीट झाली ती अतिवृष्टी, तेही त्यांनी कबूल केलं. आणि शेडनेटला काय विमान, शेडनेटला स्पेशल पॅकेज देण्याचाही शब्द त्यांनी दिला. शिंगणे साहेबांनी पण तो प्रश्न लावून धरला. फळबागांना विमा मिळत नाही ना, फळबागांना नुकसान भरपाई लवकर मिळत नाही, शेडनेट त्याच्यात येत नाही, तोही विषय लावून धरला शिंगणे साहेबांनी आणि मी. त्यामुळे तेही त्यांनी कबूल केलं की हा निर्णय आम्ही 100% याच्यामध्ये करतो. आणि अजून काही बारीक बारीक विषय होते, आता मला आठवत नाही, सगळे प्रोसिडिंग मध्ये आलेले आहेत, शासनाच्या प्रोसिडिंग वर ते सगळे विषय आलेले आहेत. मॅक्झिमम आपण 100% मागण्या केल्या असतील, त्यातल्या किमान 70-80% मागण्या आपल्या मान्य झालेल्या आहेत. तर हा खऱ्या अर्थानं आपला विजय भावना लक्षात ठेवा. लढाई करताना कसं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तह केले होते. महाराजांनी 16 किल्ले परत दिले आणि नंतर 32 ताब्यात घेतले होते, बरोबर की नाही? त्यामुळे आंदोलन कसं करायचं, ते किती ताब्याचं कुठं सोडायचं याचं मला चांगलं भान आहे. लोकांच्या पदरात काही ना काही पडलं पाहिजे अशी माझी भावना आहे. कसं आहे, आपण जर समजा सोयाबीनला 9,000 मागितले, 9 नाही भेटणार, किमान हे धोरण बदललं तर किमान 7 लोक 8 लोक सरकलो 100 200 500 म्हणून भेटलं, फायदा आहे ना, बरोबर आहे की नाही? आता काय भेटणार आहे, काहीच नाही. आता काही लोक तुम्हाला विचारतील, का मग तुम्ही आता मुंबईला गेलते, आणला का तुम्ही भाव? मोठे गेलते मुंबईला गाडी करून, कुठेतरी रविकांत तुपकरच्या नांदी लागतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जरी अवलाद असती आणि समजा छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्ते खानाचे बोट कापून आले तर या अवलादीने काय म्हणलं असतं, बोट चालले मुंडके नाही आणलं तुम्ही. मग ही अवलाद मोठी डेंजर आहे गावात राहणारी. त्यामुळे त्यांना सांगा काय काय मंजूर झालं मी सोशल मीडियावर टाकणार आहे, बरोबर की नाही? पण आपण आवाज उठवला नसता तर यातला एकही विषय मार्गी लागला नसता, लक्षात ठेवा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असं म्हणाले, मी इतका जीव तोडून बोलत होतो, मी शपथ घातली त्यांच्या समोर. त्यावेळी ते मला म्हणाले की खरंच तुम्ही ज्या मागण्या आणल्या, ज्या विषयासाठी तुम्ही बोलता, हा विषय कोणीच बोलत नाही आणि हे विषय खूप महत्वाचे आहेत, ते वारंवार ते बैठकीमध्ये सगळ्या सचिवांना सांगत होते. त्यामुळं आपल्याला भरपूर यश आजच्या आंदोलनाने मिळालेलं आहे. 15 दिवस सरकारची वाट बघू. मी सरकारला सांगितलं, त्यांनी नुकसान भरपाईसाठी आणि विम्यासाठी 1 महिना मागितला, तसे 2 मागितले, पण मी म्हटलं 1 महिना, तर म्हटलं 1 महिना आता समजा त्याच्यासाठी वाट बघू, पण बाकीच्या गोष्टींसाठी 15 दिवस आपण वाट बघू. नाही 15 दिवसात झालं तर पुन्हा एकदा जसे मुंबईला आलो तसे एकदा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा कब्जा घेऊ, त्याचं अधिवेशन आपण चालू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. हा दीर्घकालीन लढा आहे. एक मोर्चा काढला संपत नसतं, एक आंदोलन केलं संपत नाही. एक आंदोलन केलं 4 मागण्या मान्य होतील, दुसरं केलं 8 मागण्या मान्य होतील, अशा थोड्या थोड्या मागण्या सरकारच्या छातीवर बसून मान्य करून घ्याव्या लागतात, लक्षात ठेवा. असं एका दणक्यात काही होत नाही, बरोबर आहे की नाही? त्यामुळं पण एक गोष्ट झाली, सगळा मीडिया तिथं होता, ते म्हणले जे सरकार कोणासमोर झुकत नाही त्या सरकारला तुम्ही झुकून दाखवलं बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी. खूप मोठी ताकद आहे. मी आमदार आहे का, खासदार आहे?